नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या लेक्चरमध्ये आपण फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक बघणार आहोत. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. आजचा पहिला क्वेश्चन आहे बघा. ॲडिशन करायची आपल्याला अपूर्णांकाची 3/8 प्लस 5/4 बरोबर किती? मित्रांनो इथं ते छेद समान नाही आहे, ठीक आहे. तर आपल्याला छेद समान करून घ्यावं लागतं. छेद कशा समान करायचा तर त्यांचा लसावी काढायचा, बरोबर आहे. प्रश्नामध्ये आहे बघा 3/8 प्लस 5/4. आता ह्या दोघांमध्ये मोठा छेद कोणता आहे? 8 आहे. तर ह्या 4ला 8 बनवायचं म्हणजे 8 आणि 4चा लसावी काढायचा. तर 8 आणि 4चा लसावी किती येतो? 8 येतो, बरोबर आहे. मग इथं ऑलरेडी 8 आहे मित्रांनो. तर वरी किती आहे? 3 प्लस ह्या 4ला 8 बनवण्यासाठी 2 न गुणावं लागेल. तर वरी अंशामध्ये सुद्धा 2 न गुणायचं. तर 5 दोन्ही किती झालं? 10 झालं. दोघांचा छेद समान झाला, कॉमन 1 घेतला. वरची बेरीज करा. 10 आणि 3 किती? 13. 13/8. म्हणून या प्रश्नाचं आन्सर आलं 13/8, ऑप्शन नंबर 4. तर अशा पद्धतीनं जर छेद समान नसेल तर त्यांचा लसावी काढून आपला छेद समान करायचा आणि त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न. आता इथं बघा बेरीज आणि गुणाकार आहे. तर आपल्याला आधी गुणाकार होत असतो मित्रांनो. मग आपण आधी गुणाकार करून घेऊ. बघा 3/8 प्लस ह्यांचा जर गुणाकार केला तर भाग तर जात नाही. मग वरचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. 3 गुणिले 1 किती होईल मित्रांनो? 3 होईल. आणि खाली 4 आणि 8चा गुणाकार किती होईल? 4 8 32 होईल, बरोबर आहे. आता ह्यांची आपल्याला बेरीज करायची म्हणजे आता ते छेद समान करावं लागेल. 8ला 32 बनवायचे. तर 8ला 32 बनवण्यासाठी 4 न गुणावं लागेल. तर वर अंशामध्ये सुद्धा 4 न गुणायचं. तर 4 गुणिले 3 किती होईल? 12 प्लस हे 3 म्हणजेच किती झालं? 12 आणि 3 15/32. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 15/32, ऑप्शन नंबर 3. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न. आता इथं बघा मित्रांनो हे असं कुठं असेल 2.1/3. ह्याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतो. ह्याला अपूर्णांकात कसं कन्वर्ट करायचं? हे 3 दोन्ही 6 आणि वरचा 1 प्लस करायचा 7/3. हे अशा पद्धतीने अपूर्णांकात कन्वर्ट होते. आपण ह्याला जर कन्वर्ट केलं बघा 3 दोन्ही 6, 6 आणि 1 किती झालं? ते 7. 7/3 भागिले 5 1 5, 5 आणि 2 किती? 7. 7/5 आणि गुणिले हे 15 दोन्ही 30, 30 आणि 3 किती? 33 भागिले किती? 15. आता मित्रांनो काय करायचं? भागिले असेल तर त्याला गुणिले करायचं. मग गुणिले केलं तर उलटं होते बघा. 7/3 भागिले हे मी त्याला गुणिले करतो. तर गुणिले केलं तर हे अपूर्णांकाला उलटं करायचं. 7/5चं उलटं काय होईल मित्रांनो? तर 5/7 होईल. आणि गुणिले किती? 33/15. आता आपल्याला हे कट करायला सोपं जाईल मित्रांनो. बघा हे 7 आणि हे 7 कटले. त्याच्यानंतर ह्या 3 न भाग जाईल बघा. 3 1 3, 3 1 3 आणि ह्या 5 न भाग जाईल. 5 1 5, 5 3 15. म्हणजे उरलं काय? वरी अंशामध्ये 11 राहिले आणि छेदात 3 राहिले. आता ह्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आन्सर काढले. मग आपण ह्याला अजून भागू आपण. 3 त्रिक 9. 11तून 9 गेले. किती उरले? 2 उरले. जे उरलं ते वरी लिहायचं. पुन्हा भागले 3 न ते खाली येईल. म्हणून आन्सर येईल काय? 3.2/3. 3.2/3, ऑप्शन नंबर 3. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा भागाकाराचं गुणाकारात केल्याच्या नंतर हा अपूर्णांक काय करायचा? उलटा करायचा फक्त, ठीक आहे. व्यस्त करायचं त्याचं. पुढे जाऊ. पुढला प्रश्न. बघा भागाकार आहे त्याला आपण गुणाकारात कन्वर्ट करू. मग काय येईल? 18/36 भागिलेला गुणिले करायचं त्याला उलट करायला सांगितलं. तर 9/6चं उलट किती होईल? 6/9. आता बघा 9 1 9, 9 2 18 आणि 6 1 6, 6 6 36. मग काय राहिलं? फक्त 2/6. त्याला अजून भाग जाते. बे 1 बे, बे त्रिक 6. म्हणून आन्सर किती आलं? तर 1/3 आलं. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 1/3, ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा, ठीक आहे. पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न. बघा इथं पण भागाकार आहे मित्रांनो. तर 4/5 भागिलेला गुणिले करा. ह्याला उलट करा फक्त. 6/7चं उलट काय होईल? 7/6 होईल. 2 न कटतंय. बे दोन्ही 4, बे त्रिक 6. आता भाग जात नाही तर अंश अंशचा गुणाकार करा. 7 दोन्ही 14 आणि छेदाचा गुणाकार करा. 5 त्रिक 15. म्हणून आन्सर आलं 14/15. असं ऑप्शनमध्ये दिसतंय आपल्याला 14/15, ठीक आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. पुढे जाऊ. पुढला प्रश्न. बघा इथं अपूर्णांकाची बेरीज आहे मित्रांनो. आता आपल्याला छेद समान करून घ्यायचा आहे. आता सगळ्यांचा छेद आपण 100 करू. इथं ऑलरेडी 100 आहे. मग वर किती? 23. मग आता मला सांगा या 10ला 100 बनवायचे ते गुणिले 10 करावं लागेल. वरी सुद्धा 10 न गुणायचं. किती आलं मग? 470 प्लस इथं 10 आहे. 10ला 100 बनवायचे गुणिले 10 करा. इथं बी गुणिले 10 करा. तर 33 गुणिले 10 किती झालं? 330. चला सगळ्यांचा छेद समान झाला 100. एक कॉमन छेद घेतला. चला वरची बेरीज करून घेऊ आपण आधी. बघा 330 आणि 470 किती झाले? 330 हे 470 आणि 23 यांची बेरीज करा. बेरीज किती आली बघा? 3 7 आणि 3 10 आणि 2 12. हातचा 1 आला. 3 आणि 1 4, 4 आणि 4 8. वरी आलं मित्रांनो किती? 823. आता पॉईंटमध्ये काढायचं आहे. ह्याला भागायची गरज नाही मित्रांनो.
बघा खाली किती शून्य आहेत, 2 शून्य आहेत का नाही, तर वरी सुद्धा उजव्या साईडकडून 2 घरं सोडून पॉईंट द्यायचे फक्त, म्हणजे आन्सर काय येईल मित्रांनो, तर हे 8 पॉईंट किती येईल, 23 येईल. ठीक आहे, फक्त 2 घरं जेवढे शून्य आहेत तेवढे वरी उजव्या साईडकडून पॉईंट सोडून द्यायचे. ठीक आहे, म्हणजे डिजिट सोडून पॉईंट द्यायचे. खाली 2 शून्य होते तर 2 डिजिट सोडून पॉईंट दिला म्हणजे आन्सर आला 8.23, जे ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतं. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचा आन्सर आलं 8.23. पुढे जाऊ, पुढला प्रश्न बघा. अपूर्णांकाची बेरीज भागिले आहे. आधी आपल्याला काय करू, त्या भागिलेला गुणाकारात कन्वर्ट करून ते सॉल्व्ह करून घेऊ. बघा कसं येईल, 2/3 प्लस 3/7. आता भागिले आहे त्याला गुणिले करतो तर हे उलट होईल. 18/35 उलट काय होईल, 35/18 होईल. वजा किती, 7/18 बरोबर किती. आता ह्या आधी सॉल्व्ह करू आपण. बघा 7 1 7, 7 5 35, 3 1 3, 3 6 18. मग आता काय राहिलं, 2/3 प्लस 5/6 वजा 7/18. आता बेरीज वजा बाकी आहे बरोबर आहे. आता ह्यांचा छेद समान करू आपण. छेद काय करू, 18 करू. मग 3ला 18 बनण्यासाठी 6 न गुणा, वरी पण 6 न गुणा, 6 2 12. प्लसला प्लस, 6ला 18 बनण्यासाठी 3 न गुणा, इथं पण 3 न गुणा, 5 3 15. हे वजा 18 आहे तर ऑलरेडी काही गरज नाही, वरी किती 7. आता बेरीज करा, 15 आणि 12 किती मित्रांनो, 27. 27 वजा 7 भागिले 18. 27 मधून 7 गेल्यावर 20 उरतात, 20/18. असं ऑप्शन आहे का, ह्याला अजून 2 न भाग जात आहे तर 20 न 2 ला भागलं तर 10 येईल, 18 ला 2 न भागलं तर 9 येईल. म्हणून आन्सर येईल 10/9, ऑप्शन नंबर 3. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, पुढे जाऊ, पुढला प्रश्न बघा. इथं पण तशाच पद्धतीने x ची व्हॅल्यू काढायची मित्रांनो. बघा 1/2 प्लस 2/3, इकडले मायनस तिकडे गेलं प्लस होतील आणि इकडे प्लस 4 इकडे आले मायनस होतील. हे -4/5 आणि हे बरोबर काय झालं, x. आता यांचा छेद समान करून घेऊ. मग मला सांगा 2 3 5 चा लसावी किती येते, 30 येते. 2 ला किती न गुणल्यावर 30 येते, तर 15 न, मग वरी पण 15 न गुणायचं, तर 15 1 15. प्लस 3 ला किती न गुणल्यावर 30 येते, 10 न, तर वरी पण 10 न गुणायचं, 10 2 20. वजा 5 सख 30 आणि इथं पण 6 न गुणा, 6 चूक 24. सगळ्यांचा छेद समान झाला 30, एक कॉमन छेद घेतला आपण 30. करावरची बेरीज 20 आणि 15 किती मित्रांनो, 20 आणि 15 होतात 35. 35 मधून 24 वजा करा, किती उरते बघा, 5 मधून 4 गेला 1, 3 2 गेला 1, तर उरलं किती 11 आणि छेदामध्ये किती 30. म्हणून आन्सर आला 11/30, ऑप्शन नंबर 3. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, पुढे जाऊ, पुढला प्रश्न. हे सर्व विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो, PYQ प्रश्न आहेत. आता बघा सगळ्यांचा छेद समान आहे का नाही, सगळ्यांचा एक कॉमन छेद घेऊ आपण 7. आता मला सांगा सेपरेट सेपरेट ऍड करायचं मित्रांनो. बघा हे किती आहे, तर 4, इथं किती प्लस आहे, 4 आणि 2 किती झालं 6, आणि 6 तून हे 3 गेले, किती उरले 3, हे साईडला 3 आलं. बघा काय केलं, 4 + 2 - 3, 4 आणि 2 किती 6, 6 तून 3 गेले, किती उरले 3, हे साईडला 3 आले. आता सगळ्यांचा छेद कॉमन आहे बघा, 7 7 7 कॉमन घेतलं तर वरचं बघा आता 5 + 2 आणि इथे सॉरी 5 प्लस इथे किती 3. ठीक आहे, आणि वजा किती इथं 5 आहे. मग बघा 5 आणि 3 8, 8 मधून 5 गेले 3 उरले बरोबर आहे, आणि खाली किती 7. म्हणून आन्सर किती आला मित्रांनो, 3.3/7, ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, पुढे जाऊ, पुढला प्रश्न. 4.25 चा सममूल्य अपूर्णांक ओळखा. मित्रांनो सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय, हे जे 4 ऑप्शन दिलेत ह्या 4 ऑप्शन पैकी कोणत्या अपूर्णांकाचा आन्सर 4.25 येत आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग मला सांगा 25/4 चा आन्सर किती येतं रे, 4 सख 24, 1 उरला 10 झाले, 4 2 8 4 25 बरोबर आहे 20, किती आले 6.25. आपल्याला 4.25 पाहिजे, म्हणजे पहिला ऑप्शन नाही. 17/4 चं किती येते बघा, 4 चौक 16, किती उरला 1 उरला, पॉईंट द्या, 10 झाले, 4 2 8 4 25 आलं 4.25, तेच आलं पाहिजे. म्हणून आन्सर किती असेल, तर 17/4 या अपूर्णांकाचं सममूल्य अपूर्णांक येईल. म्हणजे 4.25 सममूल्य अपूर्णांक कोणता येईल, तर 17/4. तर सममूल्य म्हणजे काय, तर ते 4.25 कोणाचा आन्सर येत आहे, तर कोणाचं येते 17/4. ठीक आहे, नेक्स्ट पुढला प्रश्न. चला अपूर्णांकाची बेरीज करायची मित्रांनो. सगळ्यांचा छेद समान करून घेऊ आपण. 12 15 आणि 20 चा लसावी किती येईल, 60 येईल का नाही. 12ला किती न गुणल्यावर 60 येते, तर 5 न, 12 पंचे 60, तर वरी बी 5 न गुणायचं, 5 1 5. 15ला किती न 60 गुणल्यावर 60 येते, 4 न, 15 चूक 60, वरी बी 4 न गुणा, 4 1 4. आणि 20ला 3 न गुणल्यावर 60 येते, वरी बी 3 न गुणा मित्रांनो, 3 1 3. करावरची बेरीज 5 आणि 4 9, 9 3 12, 12/60 म्हणजे आन्सर किती आलं, 12 1 12, 12 पंचे 60, 1/5 बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 1/5, ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, पुढे जाऊ, पुढला प्रश्न.
यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता म्हणले मित्रांनो? लक्षात ठेवा. आता ह्या सगळ्यांचा अंश समान आहे, बरोबर आहे. बघा काय आहे, 6/8, 6/10, 6/14 आणि 6/20, बरोबर आहे. सगळ्यांचा काय दिसते तुम्हाला? अंश समान दिसते. बघा अंश इथं सगळ्यांचा 6 आहे का नाही दिसतंय. आता ह्याला तुम्ही जर म्हणजे दशांशमध्ये जरी काढलं तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा आपण सॉल्व्ह करू. 6/8 ची व्हॅल्यू किती येईल मित्रांनो? बघा तर 8 न जर भागलं ह्याला 60 झाले, 8 7 56, किती उरले? 4 उरले, 40 झाले, 8 45, 0.75. 6/10 ची व्हॅल्यू किती येईल? 0.6 येईल. 6/14 ची व्हॅल्यू बघा, 2 6 2 14 म्हणजेच किती येईल बघा? 0.30 झाले. 7 चोक 28, 2 उरले, 20 झाले, 7 2 14. याची व्हॅल्यू किती येईल? 2 6 2 20, 3/10 ची व्हॅल्यू होत्या 0.3, बरोबर आहे. आता ह्याला बघितल्या तुम्हाला कळेल की लहान व्हॅल्यू कोणती. तर सर्वात लहान अपूर्णांक कोणता दिसते इथं? सगळ्यात लहान कोण दिसते मित्रांनो? बघा तर इथं काय दिसते? 0.3 दिसते. काय दिसते? 0.3, बरोबर आहे. म्हणजेच वर कोण होतं? 0.3. आन्सर कुणाचं आलं? 6/20चं. म्हणून सर्वात लहान अपूर्णांक कोणता असेल? 6/20, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4. पण एवढं करायची गरज नाही. लक्षात ठेवा, जर अंश समान असेल, बघा सगळ्यांचा अंश समान आहे का नाही? जर अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो सर्वात लहान असतो. बघा सगळ्यांचा अंश मोठा होता का नाही? म्हणजे सगळ्यांचा अंश समान आहे, तर ज्याचा छेद मोठा तो लहान असेल. छेद सर्वात मोठा कोणाचा होता? बघा 20 सगळ्यात मोठा आहे का नाही? तर लक्षात ठेवा, अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो सर्वात लहान असेल, म्हणून 6/20 सर्वात लहान. आणि ह्याच्या उलट आपल्याला विचारलं ह्याच्यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर बघा अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा. सर्वात छेद लहान कुणाचा आहे? 8, म्हणून सर्वात मोठा अपूर्णांक 6/8 असेल. बघा याचा आन्सर तुम्ही काढलंय 0.75 आले, म्हणून सगळ्यात मोठा अपूर्णांक 6/8. ठीक आहे. तर लक्षात ठेवा ट्रिक, अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो सर्वात लहान, आणि अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा. ठीक आहे. तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं. पुढे जाऊ. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता अपूर्णांक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, छेदाधिक अपूर्णांक असेल. आता ही छेदाधिक अपूर्णांक आहे. ठीक आहे. तर छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, ज्याचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो. बघा छेद 72 आहे, अंशापेक्षा मोठा आहे. 34 छेद अंशापेक्षा मोठा आहे. 18 छेद अंशापेक्षा मोठा आहे. आणि 12 छेद अंशापेक्षा मोठा आहे. तर छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय? तर छेद काय पाहिजे? मोठा पाहिजे. कोणापेक्षा? अंशापेक्षा. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं? अंशापेक्षा छेद मोठा पाहिजे, म्हणजे अंश लहान पाहिजे. ठीक आहे. तर अंश लहान आणि छेद मोठा असेल तर त्याला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक. त्याच्यानंतर अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय? आपण आता अपूर्णांकाचे थोडे आले तर आपण लगेच टाईप बघून घेऊ. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय? तर ज्याचा अंश मोठा पाहिजे. अंश काय पाहिजे? मोठा पाहिजे. आणि त्याचा छेद काय पाहिजे? लहान पाहिजे. त्याला काय म्हणायचं? अंशाधिक अपूर्णांक. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, समछेद अपूर्णांक असतो. समछेद म्हणजे काय? तर ज्याचा छेद समान असतो. छेद काय पाहिजे? समान असतो. छेद समान असतो त्याला म्हणायचं समछेद अपूर्णांक. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक म्हणजे काय? तर ज्याचा छेद हा 10 किंवा 10च्या पटीत असतो. 10 किंवा 10च्या पटीमध्ये असतो त्याला म्हणायचं दशांश अपूर्णांक. जसं 1/10, ठीक आहे, 2/100, हे 10 किंवा 10च्या पटीमध्ये छेद आहे, त्याला म्हणायचं दशांश अपूर्णांक. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. आता बघा इथं हे कशाला छेद मोठा आहे का नाही? म्हणजे काय? तो छेदाधिक अपूर्णांक आहे. आणि जर छेदाधिक अपूर्णांक असेल आणि ह्यांच्यामध्ये गॅप 1-1चा असेल, बघा 12 आणि अंश आणि छेदामध्ये हे अंश आहे. ठीक आहे. अंश आणि छेदामध्ये 1चा गॅप आहे, दिसते का? बघा 1चा आहे, इथं पण 1चा आहे, इथं पण 1चा आहे, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, छेदाधिक अपूर्णांक असेल आणि 1-1चा गॅप असेल तर ज्याचा अंश मोठा, ठीक आहे, ज्याचा अंश आणि छेद मोठा तो सर्वात मोठा असेल. मला सांगा सर्वात मोठी संख्या विचारल्या, सगळ्यात मोठा अंश आणि छेद कुठं दिसतंय? 71 आहे का नाही? म्हणून सर्वात मोठी संख्या हीच असेल. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, 1-1चा गॅप असेल आणि सर्वात लहान विचारलं तर ज्याचा सर्वात अंश आणि छेद लहान तो सर्वात लहान असेल. तर सर्वात लहान कोण असेल? तर 11/12 हा सर्वात लहान असेल. ठीक आहे, सर्वात लहान असेल. आणि सर्वात मोठा कोण असेल? तर 71/72 हा सर्वात मोठा असेल. ठीक आहे. लक्षात ठेवा, काय सांगितलं मी? छेदाधिक अपूर्णांक असेल आणि 1-1चा जर फरक असेल तर ज्याचा अंश आणि छेद मोठा तो सर्वात मोठा, ज्याचा अंश आणि छेद लहान तो सर्वात लहान. तर लक्षात ठेवा ही ट्रिक. ठीक आहे. पुढे जाऊ. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? बघा मी काय म्हणलं होतं, आता सांगितलं होतं मित्रांनो, छेदाधिक अपूर्णांक आहे. काही छेदाधिक अपूर्णांक ज्याचा छेद काय पाहिजे? मोठा पाहिजे. बघा सगळ्यांचा छेद मोठा आहे का नाही? बघा सगळ्यांचा छेद मोठा आहे अंशापेक्षा आहे. जर छेदाधिक अपूर्णांक असेल आणि 1-1चा फरक असेल, बघा इथं पण 1चा फरक आहे अंश छेदमध्ये, इथं पण 1चा, इथं पण 1चा, इथं पण 1चा. तर 1-1चा फरक असेल आणि छेदाधिक अपूर्णांक असेल, बरोबर आहे. तर सर्वात लहान अपूर्णांक कोण असेल? ज्याचा अंश आणि छेद सर्वात लहान. मग सर्वात अंश आणि छेद सर्वात लहान कोणाचा दिसतंय?
तर 15/16चं, म्हणून 15/16 काय झाला, सर्वात लहान अपूर्णांक झाला. बरोबर आहे. आणि सर्वात मोठा अपूर्णांक कोण, ज्याचा अंश छेद सर्वात मोठा कोणाचा आहे, 34/35 आहे. म्हणून 34/35 हा सर्वात मोठा अपूर्णांक असेल, सर्वात मोठा अपूर्णांक असेल. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, लहान आणि मोठा अपूर्णांक कसा ठरवायचा, समजतंय. पुढे जाऊ, पुढला प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण अपूर्णांकाचे काही PYQ प्रश्न बघितलेले आहेत. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.